हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेत असायला हवं. स्वागत आहे तुमचं कल्पना रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे इन्स्टंट आप्पे. तर आज आपण फक्त 2 मिनिटात रव्याचे आप्पे बनवणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे आणि कोणीही सहज करू शकेल. तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी इन्स्टंट आप्पे बनवण्यासाठी मी इथे एक काचेचा बाउल घेतला आहे आणि 1 वाटी इथे बारीक रवा घेतला आहे. रवा आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे. तर मी इथे बारीकच रवा घेतला आहे. तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तो सुद्धा घेतला तरीसुद्धा चालेल. तर आता आपल्याला यामध्येच 2 चमचे दही घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे आप्पे एकदम इन्स्टंट बनतात. जास्त वेळ लागत नाही. फक्त 2 ते 3 मिनिटात हे आप्पे बनवून तयार होतात. एकदम सोपी रेसिपी आहे. सकाळी तुम्ही नाश्त्यासाठी ही रेसिपी ट्राय करू शकता. तर आता आपल्याला यामध्येच थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे. इथे मी आत्ता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं एक आप्याचं बॅटर बनवून घेते. तर जास्त आपल्याला एकदम पाणी टाकायचं नाही आहे. थोडं थोडंच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि यामध्ये गुठळी होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. तर इथे आता आपलं आप्यासाठी बॅटर तयार झालं आहे. तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला झाकण ठेवून हे बॅटर 5 मिनिट तसंच ठेवून द्यायचं आहे. तर इथे आता आपले हे 5 मिनिट झाले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर हे आप्पे बनवण्यासाठी तयार झालं आहे आणि मस्त फुलूनसुद्धा आलं आहे. तर आणखी एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे 2 मिडियम साईजचे कांदे कट करून अशा पद्धतीने घेतले आहेत. त्याचबरोबर आपल्याला एक टोमॅटोसुद्धा टाकून घ्यायचा आहे. हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि कट केलेली फ्रेश कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर सकाळच्या काही गडबडीत तुम्ही नाश्त्यासाठी ही रेसिपी ट्राय करून पाहू शकता. एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम हेल्दीसुद्धा आहे आणि टेस्टसुद्धा तेवढीच लागते. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा. तर आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते. तर मी इथे आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. तर इथे आता आपलं हे बॅटर आप्पे बनवण्यासाठी तयार आहे. आपल्याला आप्पे बनवण्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे. तुम्ही पाहू शकता. तर आता आपलं हे बॅटर आप्पे बनवण्यासाठी तयार आहे. तर मी इथे गॅसवर आप्पे पात्र गरम करायला ठेवलं होतं. तर आता आपल्याला या आप्पे पात्रावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले आप्पे चिटकणार नाहीत. तर व्यवस्थित तेल टाकून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला चमच्याच्या साहाय्याने यामध्ये बॅटर भरून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तर थोडं थोडंच बॅटर टाकायचं आहे. जास्त बॅटर टाकायचं नाही आहे कारण आप्पे हे थोड्या वेळानंतर आपले हे आप्पे फुलणार आहेत. त्यामुळे थोडीशी जागा ठेवायची आहे. जास्त बॅटर भरून घ्यायचं नाही आहे. तर आता मी हे बॅटर पटापट आप्पे पात्रामध्ये भरून घेते. तर मी इथे आता पूर्ण आप्पे पात्रामध्ये हे बॅटर भरून घेतलं आहे आणि शेवटला आपल्याला याच्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे कारण हा मधला भाग हा जास्त गरम झालेला असतो. तर आता आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे आता आपलं 2 ते 3 मिनिट झालं आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपले मस्त आप्पे असे टम्म फुगले आहेत. तर आणखी एकदा आपल्याला यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. थोडंसंच तेल टाकायचं आहे आणि आणखी आपल्याला 1 मिनिट झाकण ठेवून हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे आता आपले हे आप्पे खालच्या साईडने भाजून झाले आहेत. तर आता आपण हे आप्पे पलटी करून घेऊयात. तर चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला हे आप्पे व्यवस्थित पलटी करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आणि आपले आप्पे सहज निघत आहेत.
आणि मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे आपल्या आप्याला आणि वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे आपले हे रव्याचे आप्पे तयार होतात. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा. तर मी इथे आता हे आप्पे पटापट पलटी करून घेते. तर मी इथे आता हे आप्पे पलटी करून घेतले आहेत. आता आपल्याला झाकण ठेवून आणखी 2 मिनिट हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे आता आपलं हे 2 मिनिट झालं आहे आणि आता आपण चेक करून पाहूयात आपले आप्पे तयार झाले आहेत का. तर आपले मधले आप्पे भाजून झाले आहेत. तर मी इथे मधले आप्पे काढून घेते आणि साईडचे आप्पे आतमध्ये टाकते म्हणजे आपले आप्पे लवकर भाजतील. आणि आता आपण हे सुद्धा आप्पे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर आणखी झाकण ठेवून आपण हे आप्पे 2 मिनिट भाजून घेणार आहोत. तर इथे आता आपला 2 मिनिट झाला आहे आणि आता आपले हे सुद्धा आप्पे भाजून झाले आहेत. तर आता आपण हे आप्पे काढून घेऊयात. तर इथे आता आपले हे 2 ते 3 मिनिटात आप्पे भाजून झाले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे आपले हे आप्पे तयार झाले आहेत. तर मी ते काढून घेते. तर मी ते आप्पे काढून घेतले आहेत आणि आता मी राहिलेले सुद्धा आप्पे बनवून घेणार आहे. आणखी आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण राहिलेले आप्पे आपले बनवून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपल्याला आप्पे पात्रामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे राहिलेले आप्पेसुद्धा बनवून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे आपले रव्याचे आप्पे एकदम इन्स्टंट तयार झाले आहेत. वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे आपले हे आप्पे तयार होतात. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तर एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूचंच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.